श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये आज 17वा अध्याय आरंभ होत आहे। उच्चारण ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। अर्जुन उवाच ये शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण। सत्वमाहो रजस्तमः। अर्जुनः उवाच ये शास्त्रविधिम् उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण। सत्वम अहो रजः अहो तमः। ठीक अन्वय। अर्जुन उवाच कृष्ण हे कृष्ण ये तो शास्त्रविधिम् उत्सृज्य श्रद्धया अन्विताः यजन्ते तेषां निष्ठा का। सत्वम अहो रजः उत तमः। ठीक आहे बघा तर मुख्य शीर्षक लिहा। श्लोक नंबर 1 ते 6। श्रद्धेचा व शास्त्रविरुद्ध घोर तप करणाऱ्यांचा विषय। शास्त्रविरुद्ध घोर तप करणाऱ्यांचा विषय झालं। तर बघा आता हा जो 17वा अध्याय चालू झालेला आहे याचं मूळ बीज कुठं आहे, का आरंभ झालाय 17व्या अध्यायाला। तर मागचा जो अध्याय आहे 16वा त्यामध्ये 23 नंबरचा जो श्लोक होता यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोते न सुखम न परांगतिम। ठीक आहे। तो या श्लोकाच्या द्वारे सांगितलं गेलं की शास्त्रविधिम उत्सृज्य शास्त्रविधी सोडून कामकारेण वर्तमानस्य पुरुषस्य कामाने प्रयुक्त होऊन असा जो पुरुष आहे त्याचा ज्ञानात अधिकार नाही हे सांगितलं। त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, ज्ञानात अधिकार नाही आहे असं सांगितलं गेलं। मग प्रश्न उपस्थित होतो अर्जुनाच्या मनात की ठीक आहे, समजा असा कोणी व्यक्ती आहे की यज्ञाधिक कर्म तर करत आहे, कामाने प्रयुक्त होऊन करत नाही, परंतु शास्त्रविधीनुसार बी करत नाही आहे, शास्त्रविधी सोडून करतो आहे। बरं, दुसरी गोष्ट त्याची अत्यंत श्रद्धा पण आहे, श्रद्धा आहे, कामाने प्रयुक्त होऊन करत नाही, पण शास्त्रानुसार न करता शास्त्रविधीचा त्याग करून करतो आहे। असा जो कर्म करणारा पुरुष त्याचा ज्ञानात अधिकार आहे की नाही, किंवा
त्याची स्थिती काय आहे असा प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न होतो आणि तोच प्रश्न अर्जुन या पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून उपस्थित करत आहे आणि त्याचं उत्तर पुढे भगवान देत आहेत. अशा रीतीने या अध्यायाचा आरंभ होतो आहे. तर बघा अन्वयानुसार अर्जुन म्हणतोय भगवंताला, कृष्ण हे कृष्ण, ये तू जे लोक ऐक नाही कोणी पण यच्च सामान्य लोक काय की शास्त्रविधी उत्सृज्य शब्दाचा अर्थ आहे परित्यज्य आहे की नाही. शास्त्रविधी उत्सृज्य शास्त्रविधी सोडून. शास्त्रविधी म्हणजे श्रुती स्मृती शास्त्र चोदना. श्रुती स्मृती रूप शास्त्राच्या द्वारे जे विधान केलेलं आहे त्या विधानाला सोडून पण कसा हो श्रद्धया अन्विताः. अन्विताः शब्दाचा अर्थ लिहा संयुक्ताः. श्रद्धेने मात्र संयुक्त आहे, श्रद्धेने युक्त आहे. अन्विताः यजन्ते. यजंती शब्दाचा अर्थ आहे देवादीन पूजयंती. यज्ञाधिक कर्म करत आहे, देवादिकांची पूजा करत आहे असे जे लोक शास्त्रविधी सोडून आहेत, श्रद्धेने करत आहेत, कामाने प्रयुक्त होऊन करत नाही, तेषाम अशा प्रकारच्या त्या लोकांची निष्ठा अर्थात स्थिती अवस्थान कशी आहे. अर्थात त्यांना तुम्ही सात्विक म्हणणार अथवा त्यांची प्रवृत्ती ती रजोगुणी असं आहे म्हणणार की तमोगुणी असं म्हणणार. काय म्हणणार नेमकं असा प्रश्न आहे भगवंताकडे अर्जुनाचा आहे की नाही. त्यांची जी देवादिविषयक त्यांच्याकडून अशा लोकांकडून होणारी जी देवादिविषयक पूजा आहे ती सात्विकी आहे की राजसी आहे की तामसी आहे हा प्रश्न उत्तर देतात भगवान. श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. ठीक तदच्चेत्. श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी च एव तामसी च इति ताम शृणु. ठीक अन्वय. श्री भगवान उवाच देहिनां सात्विकीं ठीक है सात्विकी च राजसी तामसी च एव इति सा त्रिविधा स्वभावजा श्रद्धा भवति ताम शृणु. ठीक आहे अर्थ पहा. तर भगवान म्हणतात देहिनाम आहे की नाही. देहिनाम म्हणजे देह धारण केलेल्या मानवांची श्रद्धा 3 प्रकारची असते. कोण कोण सात्विकी राजसी आणि तामसी. ठीक आहे. सात्विकी म्हणजे सत्व निर्वृत्ता सत्वगुणाने होणारी श्रद्धा सात्विकी श्रद्धा अर्थात देवता पूजन वगैरे इत्यादीकडे जो प्रवृत्त पुरुष आहे त्याची सात्विकी श्रद्धा. दुसरी आहे राजसी रजो निर्वृत्ता रजोगुणापासून संपादित केल्या जाणारी रजोगुणाच्या निमित्ताने होणारी श्रद्धा ती आहे राजसी. अर्थात यक्ष राक्षस इत्यादिकांची पूजा करण्यासाठी प्रवृत्त जो पुरुष आहे समजायची त्याची श्रद्धा ही राजसी आहे. आणि तिसरी आहे तामसी तमो निर्वृत्ता तमोगुणापासून उत्पन्न होणारी श्रद्धा तामसी आहे. असे लोक प्रेत पिशाच्यादिकांचं पूजन करण्याकडे प्रवृत्त झालेले असतात तामसी श्रद्धावाले. तर इति अशा प्रकारची सा त्रिविधा. त्रिविधा का मतलब आहे त्रिप्रकारा 3 प्रकारची श्रद्धा सांगितली आहे. कशी आहे ती स्वभावजा श्रद्धा भवती
स्वभावापासून उत्पन्न झालेली अशी 3 प्रकारची श्रद्धा लोकांमध्ये दिसून येते. म्हणजे स्वभावजा म्हणजे काय नेमकं त्याचा अर्थ लिहा. जन्मांतरकृतः धर्मादि संस्कारः मरण काले अभिव्यक्तः स्वभावः उच्यते अर्धविराम. ततः जाता स्वभावजा. ठीक आहे बघा काय म्हणताय. तर जन्मांतर अन्य जन्मामध्ये केलेले झालेले धर्माधिकांचे संस्कार जे की मरण कालामध्ये अभिव्यक्त होतात आणि मरण कालामध्ये संस्कारांची अभिव्यक्ती होणं याचंच नाव आहे स्वभाव. आणि त्यापासून उत्पन्न होतात ही श्रद्धा 3 प्रकारची. तात्पर्य आपल्या आपल्या संस्कारानुरूप होणारी जी श्रद्धा आहे ती 3 प्रकारची आहे. सात्विकी, राजसी आणि तामसी. ठीक आहे पुढे चला. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. पदच्छेद. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयः अयं पुरुषः यः यच्छ्रद्धः सः एव सः. अन्वय. भारत हे भारत सर्वस्य सत्वानुरूपा श्रद्धा भवति. अयं पुरुषः श्रद्धामयः यः यच्छ्रद्धः स एव सः. ठीक आहे बघा आता. तर श्रद्धेनुसार पुरुषाची स्थिती असते ही गोष्ट या श्लोकातून भगवान सांगतायत. काय म्हणतात भगवान म्हणतायत अर्जुनाला हे भारत काय सर्वस्य. सर्वस्य शब्दाचा अर्थ आहे प्राणिजातस्य. ठीक. श्रद्धा कशी सत्वानुरूपा श्रद्धा भवती. सत्वानुरूपा म्हणजे काय त्याचा अर्थ लिहून घ्या. विशिष्ट संस्कारोपेत अंतकरण रूपा. अंतकरणानुरूपा. विशिष्ट संस्कारोपेत अंतकरणानुरूपा. सत्व शब्दाचा अर्थ आहे अंतकरण. तर विशिष्ट संस्काराने युक्त जे अंतकरण त्या अंतकरणानुसार श्रद्धा असते लोकांच्या ठिकाणी. ज्याच्या अंतकरणात जसे संस्कार मागच्या जन्मीचे अभिव्यक्त झाले की ज्याला स्वभाव म्हणून पण म्हटल्या गेलेला आहे की नाही. असं संस्काराने विशिष्ट जे अंतकरण त्यानुसार लोकांच्या मनामध्ये श्रद्धा असते. मग ती 3 प्रकारची श्रद्धा सांगितली. सात्विक, राजस आणि तामस. मग काय तर अयम पुरुषः श्रद्धामयः. हा जो पुरुष आहे अर्थात जीव कसा आहे श्रद्धामय. श्रद्धामय शब्दाचा अर्थ होतो श्रद्धा प्रायः. श्रद्धेने युक्त असतो. असा कोणीच नाही की ज्याच्या हृदयात श्रद्धा नाही आहे. फक्त एवढंच आहे कुणाची श्रद्धा सात्विक, कुणाची राजस, कुणाची तामस. आणि ज्याची जशी श्रद्धा असेल त्या श्रद्धेनुसार त्या माणसाला तसं म्हटलं जातं की हा सात्विक मनुष्य आहे, हा राजस मनुष्य आहे, हा तामस मनुष्य आहे.
त्याच्या श्रद्धेनुसार तेच दिलंय खाली. यह यद श्रद्धः, जो ज्या श्रद्धेने युक्त आहे, सह एव सह, तो तसा त्या त्या गुणाने युक्त आहे असं म्हटल्या जातं. ठीक आहे, चला पुढे. यजन्ते सात्विका देवा यक्ष रक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः सात्विका देवा यक्ष रक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. पदच्छेद. यजन्ते सात्विकाः देवान् यक्ष रक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणान् च अन्ये यजन्ते तामसाः जनाः. ठीक अन्वय. सात्विकाः देवान् यजन्ते राजसाः यक्ष रक्षांसि यजन्ते, त्याची अनुवृत्ती पुन्हा. अन्ये तामसाः जनाः च प्रेतान् भूतगणान् यजन्ते. ठीक आहे. आता ज्याची जशी श्रद्धा असेल त्या श्रद्धेनुसार त्याच्याकडून ते कार्य घडतं. आता श्रद्धा तर अंतःकरणाचा धर्म आहे, तो तर दिसत नाही, पण त्याचं कार्य दिसतं. मग त्याच्या श्रद्धेचं जे कार्य आहे, देवताची पूजा वगैरे, त्या कार्यरूप लिंगावरून, कार्यरूप चिन्हावरून जाणल्या जातं काय, की हा मनुष्य सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे, तमोगुणी आहे. ठीक आहे ना. त्याची सत्वादी निष्ठा अनुमित केल्या जाते, जाणल्या जाते. ही गोष्ट सांगताय. अर्थात त्या त्या श्रद्धाने युक्त असणाऱ्या पुरुषाची ओळख, की हा कोणत्या श्रद्धेने युक्त आहे. कशावरून ओळखायचं, तो काय करतो त्याच्यावरून ओळखायचं आहे की नाही. मग ते त्या त्या कार्यावरून जाणल्या जातं की हा पुरुष अमुक श्रद्धेने युक्त आहे. कोणत्या श्रद्धेचं काय काय कार्य असतं ही गोष्ट आता या श्लोकातून सांगतात. पहा. सात्विकाः शब्दाचा अर्थ आहे सत्वनिष्ठाः, सत्वगुणामध्ये स्थित असणारे लोक. देवान यजन्ते, यजन्ते म्हणजे पूजयंती, देवता लोकांची पूजा करतात. तर देवता लोकांची पूजा जे लोक करतात, समजावं त्यांच्या ठिकाणची असणारी श्रद्धा ही सात्विक श्रद्धा आहे, हा त्याचा अर्थ आहे. पुन्हा राजसाः यक्ष रक्षांसी, रजोगुणी लोक यक्ष, राक्षस इत्यादिकांची पूजा करतात. जर ते यक्ष राक्षसादिकांची पूजा करतात, त्यावरून समजायचं की यांची श्रद्धा ही राजसी श्रद्धा आहे आणि हे लोक राजस आहेत. अन्ये बाकीच्या काही लोक तामसाः जनाः, ते काय करतात, प्रेतान, प्रेत, भूत गण, भूतगण, गण म्हणजे समुदाय, भूतादिकांचे समुदाय, त्यांची काय करतात, पूजा करतात. त्यांच्यावरून ओळखायचं की यांची श्रद्धा ही कशी आहे, तामसी आहे असं सांगितलं जात आहे. ठीक, पुढे जाऊया. अशास्त्रविहितं घोरा तप्यन्ते ये तपोजनाः दम्भाहंकार संयुक्ता कामराग बलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चया कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. ठीक, पदच्छेद. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपः जनाः दम्भांकार संयुक्ताः
कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः मां च एव अंतःशरीरस्थं तान विद्धि असुर निश्चयान. ठीक आहे, बघा पदच्छेद झाला. अन्वय. दंभांकार संयुक्ताः कामरागबलान्विताः शरीरस्थं भूतग्रामम् अंतःशरीरस्थं मां च एव कर्षयन्तः अचेतसः ये जनाः अशास्त्रवीतं घोरं तपः तप्यन्ते तान आसुर निश्चयान विद्धि. ठीक आहे, बघा आता तर शास्त्रविरुद्ध घोर तप करणारे जे लोक आहे त्यांची निंदा इथं केल्या जात आहे. ठीक आहे, काय म्हणतात बघा अर्थ. दंभांकार संयुक्ताः कामरागबलान्विताः असे लोक कसे काय करतात. शरीरस्थं भूतग्रामं अंतःशरीरस्थं मां च एव कर्षयन्तः. है की नाही. अचेतस जनाः, जनाचे विशेषण आहे. दंभांकार संयुक्ताः जनाः कामरागबलान्विताः जनाः कर्षयन्त अचेतसः च ये जनाः. काय करतात ते पुढे सांगितलं आहे. एक एक गोष्ट बघूया. तर म्हणतात दंभांकार संयुक्ताः, दंभ अहंकार यांनी युक्त असणारे लोक. त्याचप्रमाणे काम राग बल इत्यादिकांनी युक्त असणारे लोक काय करतात. भगवान सांगतायत शरीरस्थं भूतग्रामम अंतःशरीरस्थं मांच. शरीरस्थं शरीरामध्ये विद्यमान जे भूतग्राम, ग्राम समूह भूतांचा समूह. भूतांचा समूह म्हणजे काय तर भूतग्रामम शब्दाचा अर्थ लिहा करण समुदायम. करण समुदाय इंद्रियांचा समुदाय. इंद्रिय साऱ्या इंद्रियांना काय करतात कर्षयन्तः. कर्षयंत शब्द आला ना पुढं, त्याचा अर्थ लिहा कृषी कुर्वन्तः. पीडा देत देत क्लेश देत देत है की नाही. असे जे लोक आहेत ते काय करतात. जे लोक दंभ अहंकार संयुक्त आहे कामराग बल इत्यादिकांनी युक्त आहे की नाही. ते लोक काय करतात घोर तप तर करतात पण कसं इंद्रियांना पीडा देत. आणखीन अंतःशरीरस्थं माम भगवान म्हणतात शरीराच्या अंतःकरणामध्ये स्थित असणारा जो मी त्या मला सुद्धा काय करतात हे पीडा देतात त्रास देतात है की नाही. माम भगवान म्हणतात त्या त्या पुरुषाचे जे कर्म त्या कर्माचा साक्षीभूत त्याच्या हृदयात असणारा जो मी त्या मला सुद्धा ते त्रास देतात. म्हणजे भगवंताला कसं काय त्रास होतो तर भगवंताला त्रास देणं म्हणजे काय. एक छोटं वाक्य मद अनुशासनम मद अनुशासन अकरणम. मद अनुशासन अकरणम एव मत्कर्षणम एव मत्कर्षणम. भगवान म्हणतात माझ्या अनुशासन माझं जे अनुशासन आहे माझा जो आदेश आहे त्याचं पालन न करणं हाच माझ्यासाठी त्रास देणं आहे. ठीक आहे ना. कारण ते काय करतात शास्त्रविधी सोडून तप करताय. अर्थात शास्त्र ही माझी आज्ञा आहे माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून तप करतायत म्हणून मलाही ते काय करतात जणू काय पीडा देतात असा अर्थ. तर शरीरस्थं भूतग्रामम अंतःशरीरस्थं मां च एव कर्षयन्तः. आणखीन कसे आहेत ते लोक अचेतसः. अचेतसः शब्दाचा अर्थ लिहा अविवेकिनः विवेक रहित. असे जे लोक ये जनाः काय करतात ते अशास्त्रवीतं घोरम तप्यन्ते. तप्यन्ते शब्दाचा अर्थ आहे निर्वर्तयन्ति संपादयन्ति इत्यर्थः. निर्वर्तयन्ति संपन्न करतात काय अशास्त्रविहितं घोरम तप. घोरम घोरम शब्दाचा अर्थ लिहा
प्राणीनाम आत्मनः च पीडाकरम, प्राणीनाम आत्मनः च पीडाकरम, प्राण्यांना पीडा देणारं आणि आपल्याला सुद्धा पीडा देणारं असं अशास्त्रविहितम अर्थात शास्त्र विरुद्ध, की ज्याचं विधान शास्त्राने केलेलं नाही असं घोर तप ते लोक करतात. आणि असं तप करणारे जे लोक आहेत ते घोर तप शास्त्रविरुद्ध तप तान आसुर निश्चयान विद्धी, ते आसुर निश्चयाचे लोक आहे. आसुर निश्चय येशाम, ते आसुर निश्चयाः आहे की नाही. आसुर आहे निश्चय ज्यांचा, ते आसुर निश्चयाचे लोक आहे की नाही. म्हणे का मग आता हे सारं कशासाठी इथं सांगितलं, तर भगवंताने ही जी गोष्ट सांगितली मध्ये काय की अशास्त्रविरुद्ध घोर तप करणाऱ्याची जी निंदा केल्या गेली या 2 श्लोकातून, ती कशासाठी परिहरणार्थम विद्धी, त्याचा त्याग करण्यासाठी, की असं तप आपल्याला करायचं नाही हे जाणण्यासाठी हा उपदेश केला गेला आहे. पुढे जाऊया. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा आहार तु अपि सर्वस्य त्रिविधः भवति प्रियः यज्ञः तपः तथा दानं तेषां भेदम् इमं शृणु. ठीक है. अन्वय. सर्वस्य तु प्रियः आहारः अपि त्रिविधः भवति तथा यज्ञः तपः दानम अपि त्रिविधम भवति तेषां इमां भेदं शृणु. ठीक आहे. बघा आता मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 7 ते 22. 7 ते 22. आहार, यज्ञ, तप व दान. आहार, यज्ञ, तप व दान यांचे निरनिराळे भेद. ठीक आहे. यांचे निरनिराळे भेद. तर आहार अधिकाच्या भेदाने देखील सात्विकादी भेद आहे ही गोष्ट दाखविण्यासाठी आता हे चालू करत आहे प्रकरण. तर त्यात हा जो 7वा श्लोक आहे त्यातून काय सांगतात भगवान, तर आहार, यज्ञ, तप आणि दान यांचे भेद ऐकण्याविषयी भगवंत जणू काय आज्ञा देतात. काय म्हणतात अन्वयानुसार, सर्वस्य तू, सर्वस्य भोक्तु, जेवढे म्हणून भोक्ता लोक आहे त्या साऱ्यांसाठी प्रिय आहार अपि त्रिविधः आहे की नाही. प्रिय शब्दाचा अर्थ आहे इष्ट. सर्वांना इष्ट असणारा जो आहार म्हणजे अन्नादिही, अन्न वगैरे. अपि त्रिविधः भवति, ते देखील 3 प्रकारचे आहे. तथा त्याचप्रमाणे यज्ञ, तप आणि दान हे सुद्धा 3 प्रकारचे आहे. मग आता सविस्तर अर्जुना तू काय कर, तेषाम आहारादीनाम भेदम इमं भेदम शृणु. हा मी आता पुढे एक सांगत आहे एकाचा भेद, ते तू शांत चित्ताने ऐकून घे. प्रत्येकाचे 3 भेद. आहाराचे 3 भेद, यज्ञाचे 3, तपाचे 3, दानाचे 3, सात्विक, राजस, तामस अशा रूपाने भेद सांगितला जात आहे. जाऊया पुढे. आयुष्सत्व बलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरारुध्या आहारा सात्विक प्रियाः. आयुष्सत्व बलारोग्य सुख
पदच्छेद आयुस्सत्वबलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः एकच पद आहे. रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहाराः सात्विक प्रियाः. ठीक, अन्वय सरळच आहे. अर्थ पहा, सात्विक आहार कशाला म्हणतात ही गोष्ट या श्लोकातून सांगत आहे. तर आयु म्हणजे आयुष्य, ठीक आहे ना. सत्व शब्दाचा अर्थ आहे सात्विक वृत्ती. पुन्हा बल सामर्थ्य, आरोग्य, सुख, प्रीती प्रेम विवर्धना, या साऱ्या गोष्टींना वाढविणारा जो आहार तो सात्विक आहार. कसा तो? रस्याः स्निग्धाः इत्यादी. रस्याः याचा अर्थ आहे रसोपेता, रसाने युक्त, ठीक नाही. स्निग्धाः स्नेहवंतः, स्नेहाने युक्त, ठीक आहे. आणखीन स्थिराः, स्थिराः शब्दाचा अर्थ लिहा देहे चिरकाल स्थायीनः, देहे चिरकाल स्थायीनः. काही असे आहार आहे, पदार्थ आहेत, खाल्ले तर दीर्घकाळपर्यंत शरीरामध्ये ऊर्जा देतात, तूप वगैरे. स्थिराः. आणखीन हृद्याः, हृद्याः म्हणजे काय? हृदयप्रिया, अर्थात आनंददायक, खाताना आनंद देणारे. आहाराः असे जे खाद्यपदार्थ आहेत ते सात्विक प्रियाः, सात्विक लोकांना हे प्रिय असतात असले पदार्थ, म्हणून हा आहार झाला सात्विक आहार. ठीक आहे, पुढे जाऊया. आता राजस आहाराचं लक्षण सांगतायत. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाः. ठीक, पदच्छेद. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहाराः राजसस्य इष्टाः दुःख शोकामय प्रदाः. ठीक, अन्वय. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः, म्हणूनच अतएव दुःख शोकामय प्रदाः आहाराः राजसस्य इष्टाः भवन्ति. ठीक आहे, बघा आता कसा आहार राजसी लोकांना प्रिय असतो त्याचं वर्णन केलं जात आहे. कटू अतिशय कडू, आम्ल म्हणजे अतिशय आंबट, साधा आंबट नाही. लवण म्हणजे खारट, पुन्हा अत्युष्ण अत्यंत गरम. तीक्ष्ण शब्दार्थ तिखट, अत्यंत तिखट. वृक्ष म्हणजे कोरड. विदाहीनः, विदा म्हणजे दहाकारक, जळजळ करणारं. काही लोकांना जर आपली भाजी खाऊ घातली, खाऊच वाटत नाही. ते म्हणतात मजाच येत नाही जेवणात तुमच्या, तुमचं जेवण नको आम्हाला, आम्हाला आमचंच जेवण पाहिजे, आहे की नाही. त्याच्यात काय असतं? खूप मसाले, मिरची, आहे की नाही, लसूण, कांदा, आणि खाताना जेव्हा अशी जळजळ होते, ठसका बिस्का येतो ना, तेव्हा त्यांना असं वाटतं हां हे खरं जेवण आहे. कळलं की नाही? बघा, विदाहीन म्हणजे दहाकारक. विदाहीन शब्दार्थ दहाकारक, जळजळ करणारं, निर्माण करणारं असं. आणि असा आहार आहे ना, म्हणूनच तो कसा आहे? दुःख शोकामय प्रदाह. दुःख शोक आणि आमय देणारा हा आहार आहे की नाही. असला आहार करू नये. कारण त्याच्यापासून दुःख होतं, दुःख झालं म्हणून शोक करावा लागतो. आणि आमय शब्दाचा रोग, रोग देणारा हा आहार आहे की नाही. आहारा जास्त आता लोक दुनियामध्ये खूप रोगी आहेत, आजारी. का बरं? आहार ठीक नाही म्हणून. आहाराचं जर नियंत्रण केलं, आहार जर सात्विक घेतला, कमी खाल्लं, आहे की नाही, आणि मन शांत ठेवलं, तर सहसा आजारी पडण्याचा प्रसंग येत नाही. पण लोक कोणताच नियम पाळत नाही म्हणून आजारी पडतात.
ठीक आहे. चला, दुःख शोकामय प्रदाह आहाराह, अशा प्रकार जो आहार म्हणजे खाद्यपदार्थ आहे ते राजसस्य इष्टाह. इष्टा शब्दार्थ होतो प्रिया. राजसी लोकांना असा आहार प्रिय आहे, म्हणून हा आहार झाला राजसी आहार. ठीक आहे. पुढे चला, तामस आहाराचं वर्णन. यातयामं गतरसं ऊति पर्युषितं च यत् उचेष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं. पदच्छेद. यातयामं गतरसं ऊति पर्युषितं च यत् उचिष्टम अपि च अमेध्यम भोजनं तामसप्रियम. ठीक अन्वय. यातयामं गतरसं ऊति पर्युषितं अपि च उच्चिष्टम अमेध्यम च यत् भोजनं तत् तामसप्रियम. ठीक आहे. बघा, आता तामसी लोकांना कोणतं भोजन प्रिय असतं, तामस आहार कोणता आहे हे सांगत आहे की नाही. तर यातयामम शब्दाचा अर्थ लिहा अर्धपक्वम. पूर्ण शिजून पण दिलेलं नाही आहे, अर्धपक्वम. आणखीन गतरसम म्हणजे रसवियुक्तम, ज्याच्यात रस नाही आहे, सार नाही आहे की नाही. पंडित पोंगे खातात लोक. गतरसम. पूती शब्दाचा अर्थ लिहा दुर्गंधयुक्तम. ठीक आहे. पर्युषितमचा याचा अर्थ असा आहे रात्र्यंतरितम, एक रात्र उलटून गेली असा अन्न, अर्थात शिळ. पर्युषितमचा अर्थ होतो शिळ अन्न, रात्र्यंतरितम. आणखीन कसं हो, अपीच उच्चिष्टम. उच्चिष्ट म्हणजे भुक्त शिष्टम. एक जेवतो आहे, अर्ध जेवण झालं, अर्ध अन्न तसं शिल्लक राहील ताटात, त्याच्यातच दुसरा येऊन बसला जेवायला, ते म्हणायचं काय उच्चिष्ट. किंवा एकाच थाळीत 2 जण जेवत आहेत, 3 जण जेवत आहेत मुसलमानासारखं, ते उच्चिष्ट अन्न आहे, तामस अन्न आहे. त्यांनी वृत्ती पण तामसिक होणार. सकाळी सकाळी असं छोटं गोधडं घेतात ते आणि सगळं त्याच्यावर टाकतात आणि पूर्ण घर खातात, तेव्हाच ते कामाला निघतात. हा तामस आहार आहे तो, कळलं की नाही. आणि तामस आहार जर खाल्ला तर वृत्ती पण तामसी होणार, प्रवृत्ती पण तामसी होणार आहे की नाही. परमात्म्याकडे मनच लागणार नाही, उच्चाटन होणार. म्हणून उष्ट तामस आहार ग्रहण करू नये याच्यासाठी हे सांगितलं जात आहे. ठीक आहे. उच्चिष्टम. पुन्हा आणखीन पुढं म्हटलं आहे अमेध्यम आहे की नाही. अमेध्यम शब्दाचा अर्थ लिहा अपवित्रम. अपवित्र अन्न आहे, ज्याचा उपयोग यज्ञासाठी सुद्धा केला जात नाही, यज्ञाला अयोग्य आहे ते. अयज्ञारम अपवित्रम. ठीक आहे ना जी. यद भोजनम, अशा स्वरूपाचं जे भोजन आहे त्याला तामस भोजन किंवा तामस प्रियम, तामसी लोकाला ते भोजन प्रिय असतं असं आहे. आणि काय, एका थालीत 2 जेवणं 3 जेवणं त्याने पाप सुद्धा लागतं, वृत्ती बिघडते, एकमेकाचे आजारही होऊ शकतात. या साऱ्या गोष्टी सांगितल्या आहे. म्हणून राजस तामस आहाराचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. ठीक. पुढे जाऊया. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनस् समाधाय स सात्विकः. ठीक. आता सात्विक यज्ञाचं लक्षण सांगतायत पदच्छेद. अफलाकांक्षिभिः यज्ञः विधिदृष्टः यः युज्यते यष्टव्यम एव इति मनः समाधाय सः सात्विकः. अन्वय.
अफलाकांक्षिभिः यष्टव्यम एव इति मत्वा मनः समाधाय विधिदृष्टः यह यज्ञः इज्जते स सात्विकः. ठीक आहे, बघा आता अर्थ. अफलाकांक्षिभिः म्हणजे काय? अफलार्थीभिः असा त्याचा अर्थ आहे. फलाची अपेक्षा न करणाऱ्याच्या द्वारे यज्ञ केला जातो. मग तो काहून करतो यज्ञ? फलाची अपेक्षा नाही तर शास्त्राची विधी आहे ना, शास्त्राचा आदेश आहे ना. शास्त्राचा आदेश म्हणजे भगवंताची आज्ञा आहे आणि ते माझं कर्तव्य आहे म्हणून तो करतो. ठीक आहे, म्हणून तो यज्ञ ते कर्म सात्विक. अफलाकांक्षिभिः यष्टव्यम एव इति मत्वा दिलाय बघा. यष्टव्यम म्हणजे काय? यज्ञाचं अनुष्ठान हे माझं करणं कर्तव्य आहे, फलाची अपेक्षा मला नाही आहे. न अन्यत फलम साधनीयम अशी त्याची भावना असते. एव इति मत्वा असं मानून आणखीन मनः समाधाय, समाधाय याचा अर्थ एकाग्रम कृत्वा, मनाला एकाग्र करून शांत ठेवून समाहित करून आणखीन विधिदृष्ट, विधिदृष्ट शब्दाचा अर्थ लिहा शास्त्रचोदनादृष्ट. शास्त्रचोदनादृष्ट शास्त्राच्या विधानानुसार असलेला जो यज्ञ. यज्ञ इज्जते, इज्जते शब्दाचा अर्थ आहे निर्वर्त्यते म्हणजे अनुष्ठीयते. निर्वर्त्यते अनुष्ठीयते त्याचं अनुष्ठान केलं जातं. स सात्विक तो सात्विक यज्ञ आहे. ठीक आहे, फलाची अपेक्षा न करता शास्त्राचा आदेश म्हणून कर्तव्य कर्म समजून केला जाणारा जो यज्ञ, भगवंतासाठी केला जाणारा यज्ञ तो झाला सात्विक यज्ञ. पुढे जाऊया. अभिसंधाय तु फलम् दंभार्थमपि चैव इज्जते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्. पदचे अभिसंधाय तो फलम दंभार्थम अपि च एव यत् इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञं विद्धि राजसम. अन्वय. हे भरतश्रेष्ठ तू परंतु फलम अभिसंधाय अपि च दंभार्थम एव यत् इज्जते तम यज्ञं राजसम विद्धि. अर्थ पहा. भरतश्रेष्ठ, हे भरतश्रेष्ठ, हे अर्जुना, परंतु फलम अभिसंधाय म्हणजे फलाची इच्छा करून, अभिसंधाय उद्दिष्ट, फलाच्या उद्देशाने केल्या जाणारा जो यज्ञ. आणखीन कसा? दंभार्थम दांभिकता मिरवण्यासाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी, आपली वाहवा व्हावी केवळ एवढ्यासाठीच केला जाणारा जो यज्ञ आहे अशा यज्ञाला राजस यज्ञ असं म्हणतात. दंभार्थम एव यत् इज्जते अनुष्ठान केल्या जातं. तम यज्ञम राजसम विद्धि. पुढे. विधीनमसृष्टान्नम मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. पदच्चे विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. ठीक. अन्वय. विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. ठीक आहे. तामस यज्ञाचं लक्षण सांगतायत. कसा आता यज्ञ? विधिहीनम. विधी म्हणजे यथाचोदित विपरीतम. देऊन ठेवा विधिहीनमचा अर्थ यथाचोदित विपरीतम.
म्हणजे शास्त्राने जसं करायला सांगितलं आहे त्याच्या विरुद्ध, विधिहीन. ठीक आहे ना. आणखीन असृष्टान्नम. असृष्टान्न म्हणजे काय, तर ज्या यज्ञामध्ये ब्राह्मणादिकांना वगैरे अतिथींना अन्न दिल्या जात नाही असा जो यज्ञ आहे त्याला म्हणायचं असृष्टान्नम. आहे की नाही. यज्ञामध्ये दान करावं लागतं, अन्नादिक द्यावं लागतं, पण ज्या यज्ञात अन्नदान वगैरे केलेलं नाही त्याला म्हणायचं असृष्टान्नम यज्ञ. यज्ञमचे विशेषण आहे सारे. पुढे यज्ञम शब्द आला आहे. विधिहीनम यज्ञम, असृष्टान्नम यज्ञम, पुन्हा कसा मंत्रहीनम. आहे की नाही. मंत्र नाही आहे किंवा कमी आहे किंवा स्वर वर्णा बिघडलेली आहेत असे मंत्र बोलतायत. आहे की नाही. असा यज्ञ त्याला म्हणायचं मंत्रहीन यज्ञ. पुन्हा अदक्षिणम. आहे की नाही. जेवढी दक्षिणा कबूल केली आहे किंवा द्यायला पाहिजे ती देत नाही आहे यज्ञ करून असा यज्ञ अदक्षिणम, दक्षिणारहित यज्ञ. पुन्हा कसा हो श्रद्धाविरहितम. श्रद्धाही नाही आहे यज्ञ करण्यामध्ये, केवळ करायचा लोकांना दाखवण्यासाठी असा जो यज्ञ आहे त्याला म्हणायचं तामसम परिचक्षते. त्याला तामस यज्ञ असं म्हणतात. तमोगुणापासून तो संपन्न झालेला यज्ञ आहे म्हणून हा तामस यज्ञ आहे. पुढे जाऊया. देवद्विज गुरु प्राज्ञ, पूजनम शौचमार्जवम, ब्रह्मचर्य महिंसा च, शारीरम तप उच्यते. ठीक आहे. आता तपाचे 3 प्रकार सांगतायत. त्यात शारीरिक तप काय आहे हे आता सांगतात. पदच्छेद पहा. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तपः उच्यते. अन्वय सरळ आहे. अर्थ पहा. देवता लोक, द्विज म्हणजे ब्राह्मण किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य द्विज शब्दाने. गुरु प्राज्ञ म्हणजे विद्वान लोक. आहे की नाही. यांची पूजा करणे, यांना मान सन्मान देणे हे कर्तव्य आहे. आहे की नाही. ते सुद्धा एक प्रकारचं तपच आहे. आहे की नाही. आपल्या घरी कोणी ब्राह्मण आला असेल, गुरु आला असेल, कोणी ज्ञानी आला असेल त्यांचं पूजन केलं पाहिजे. पुन्हा आणखीन शौचाम पावित्र्य राखणं, घराचं, स्वतःचं, आतलं बाहेरचं पवित्रता. आर्जवम रुजुता, सरळपणा, छलकपट नसणं. ब्रह्मचर्याचं पालन आणि अहिंसा, हिंसा न होणं. आहे की नाही. कोणालाही पीडा न देणं. मग ती मनाने नाही, आहे की नाही, वाणीने नाही, शरीराने नाही. हे सुद्धा काय एक प्रकारचं तपच आहे. ठीक आहे ना. बरा एखादा कोणी मारीत नसेल दुसऱ्याला पण शिव्या देत असेल तर ते सुद्धा काय आहे, तप नाही आहे. ते सुद्धा हिंसाच आहे. शिव्या देणं वाचिक हिंसा आहे. ते तप होऊ शकत नाही. म्हणून माणसाने अहिंसेत राहायचं आहे. असं जो करतो त्याचं ते काय आहे, शारीरम तप उच्यते. शरीराच्या द्वारे संपन्न केल्या जाणारं ते तप आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. अनुद्वेगकरं वाक्यं, सत्यं प्रियहितं च यत्, स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्, स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. पदच्छेद. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्, स्वाध्याय अभ्यासनं च एव वाङ्मयं तपः उच्यते. अन्वय. यत् अनुद्वेगकरं सत्यं प्रियहितं च वाक्यं यच्च स्वाध्यायाभ्यसनं तत् एव वाङ्मयं तपः उच्यते. वाङ्मय तप वाणीच्या द्वारे
केल्या जाणारं जे तप आहे, वाणीचं तप ज्याला आपण म्हणतो, त्याचं स्वरूप इथं सांगत आहे बघा. काय हो, तर मग एक शब्द आलाय वाक्यम, त्याची विशेषण दिले इथं. एक काय, अनुद्वेगकरम वाक्यम, सत्यम वाक्यम, प्रियहितम च वाक्यम. आहे की नाही? वाक्य सर्वच बोलतात, प्रत्येक मनुष्य बोलतो म्हणजे वाक्यच बोलतो की नाही. पण ते वाक्य बोलत असताना या नियमाला धरून जर बोलला तर तेच तप घडतं, आणि या नियमाला सोडून बोलला तर ते तप नाही, तो दोष आहे. मग आता कसं, काय नियम, तर बोलत असताना माणसाने कसं बोलावं, अनुद्वेगकरम. अनुद्वेगकरम शब्दाचा अर्थ लिहा, प्राणीनाम अदुःखकरम. प्राणीनाम अदुःखकरम, असं वाक्य बोलावं की जेणेकरून दुसऱ्याला ऐकताना दुःख होणार नाही, क्लेश होणार नाही, असं वाक्य बोलावं. अनुद्वेगकरम. बरं, ते आणखीन कसं असावं ते वाक्य, सत्यम, यथार्थ, सत्य असावं, खोटं असू नये, त्यातलं खोटं बोलू नये, सत्यम. आणखीन प्रिय, गोड, मधुर असावं, ऐकणाऱ्याला असं मधुर वाटावं, आहे की नाही, प्रिय. पुन्हा कसं, हितकर, आहे की नाही, समोरच्याचं हित त्यात असावं, असं वाक्य बोलावं. या चारपैकी एक जरी धर्म नसेल तर ते वाक्य तप होऊ शकत नाही. ही चारही धर्मांयुक्त पाहिजे. अनुद्वेगकरम, सत्यम, प्रिय आणि हितकर वाक्य असलं पाहिजे, तर तेच वाक्य काय ठरतं, तप. वाक्यम. आणखीन कसं, यच्च स्वाध्याय व्यसनम, अभ्यासनम. स्वाध्याय, स्वाध्याय शब्दाचा अर्थ होतो शास्त्रचिंतन, शास्त्राभ्यास, वेदाभ्यास, अभ्यास करणं. हे सुद्धा काय आहे, वाङ्मयम तप उच्यते. हे सुद्धा वाणीचं काय आहे, तप. शास्त्र वाचणं, संत वाङ्मय वाचणं, संत वाङ्मय किंवा शास्त्र सांगणं, त्याचा अभ्यास करणं, हे सुद्धा वाणीचं तपच आहे. ठीक आहे जी, पुढे जाऊया. मनः प्रसाद सौम्यत्वं, मनः प्रसाद सौम्यत्वं, मौनमात्म विनिग्रह, मौनमात्म विनिग्रह, भाव संशुद्धिरित्येत, भाव संशुद्धिरित्येत, तपो मानसमुच्यते. तपो मानसमुच्यते. मनः प्रसाद सौम्यत्वं, मौनमात्म विनिग्रह, भाव संशुद्धिरित्येत, तपो मानसमुच्यते. ठीक पदच्छेद. मनः प्रसाद सौम्यत्वं, मौनम, आत्मविनिग्रह, भाव संशुद्धि इति एतत् तपः मानसम उच्यते. ठीक आहे, मानसिक तपाचं लक्ष आहे. अन्वय पहा. मनः प्रसाद सौम्यत्वं, मौनम, आत्मविनिग्रह, भाव संशुद्धि इति एतत् मानसम तपः उच्यते. ठीक आहे, अन्वय, अन्वय झाला अर्थ. मनप्रसाद, मनप्रसाद म्हणजे मनस प्रशांती, मनाची शांती किंवा स्वस्थता. ठीक आहे ना, प्रसन्न राहणं मन, एक. दुसरं सौम्यत्वम. सौम्यत्वम शब्दाचा अर्थ आहे अक्रूरता, मनात क्रूरता नसणं. पुन्हा मौनम, मौन म्हणजे मुनेहे, लिहून घ्या, मन मौनमचा अर्थ मुनेहे भाव मननम. मुनेहे भाव मननम, मुनी लोकाचा जो भाव अर्थात मनन, चिंतन करणं मनाने परमात्म्याचं. पुढे आत्मविनिग्रह, याचाही अर्थ आत्मनः बराबर मनसः, विनिग्रह बराबर विषयेभ्यः प्रत्याहारः, विषयेभ्यः प्रत्याहारः. ठीक आहे, अर्थात मनाला, विषयाकडे जाणाऱ्या मनाला आवरणं, विषयापासून त्याला परावृत्त करणं मनाला, आहे की नाही. हे आणखीन भाव संशुद्धी. भाव संशुद्धी शब्दाचा अर्थ होतो कुणाबरोबरही कोणताही व्यवहार करत असताना कपट राहित्य, कपट नसावं. याला म्हणायचं काय, भाव संशुद्ध मनाने, सरळ मनाने व्यवहार. हे सुद्धा मानसिक तप आहे.
इति एतत् मानसम तप उच्यते. याला मानसिक तप असं म्हणतात. ठीक आहे. आता तपाचे 3 प्रकार सांगितले. कायिक तप, शारीरिक तप म्हणजेच कायिक तप, वाचिक तप, वाङ्मय तप आणि मानस तप, मानसिक तप ज्याला आपण म्हणतो. 3 सांगितले ना. आता हेच 3 सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी या रूपाने त्याचा भेद करतात. हेच तप पण ते सत्वगुणी केव्हा ठरेल, हेच तप ते रजोगुणी केव्हा ठरेल, हेच तप तमोगुणी केव्हा सिद्ध होतं याचं विवेचन करतात इथून पुढे. श्रद्धया परया तप्तम तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. पदच्छेद. श्रद्धया परया तप्तं तपः तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिः युक्तैः सात्विकं परिचक्षते. अन्वय. अफलाकाङ्क्षिभिः युक्तैः नरैः परया श्रद्धया तप्तं यत् त्रिविधं तपः तत् सात्विकं परिचक्षते. ठीक आहे. बघा आता वर जे 3 प्रकारचं तप सांगितलं ना, शारीरिक, मानसिक, वाचिक, ते 3ही प्रकारचं तप सात्विक केव्हा ठरतं ही गोष्ट या श्लोकात सांगतात. अफलाकांक्षिभिः, अफलाकांक्षिभिः याचा अर्थ लिहा फलाकांक्षारहितैः, फलाकांक्षारहितैः. पुढे येणारा शब्द जो नरई आहे ना त्याचं विशेषण आहे. फलाची अपेक्षा रहित पुरुषाकडून. पुन्हा कसा पुरुष? युक्तैः. युक्तैः शब्दाचा अर्थ लिहा समाहितैः, समाहित झालेला, परमात्म्या ठिकाणी चित्त लागलेला असा पुरुष. अफलाकांक्षिभिः युक्तैः नरैः अशा लोकांकडून. कसं? परया श्रद्धया तप्तम, तप केल्या गेलं. तप्तम म्हणजे अनुष्ठितम, तप केलं. पण कसं? परया श्रद्धया, परया प्रकृष्टया श्रद्धया, अत्यंत उत्कृष्ट अशा श्रद्धेने तप केल्या गेलं. आणि मग ते त्रिविधम, 3ही प्रकारचं तप, शारीरिक, वाचिक आणि मानसिक 3ही प्रकारचं तप, तपः तत् सात्विकं परिचक्षते. आहे की नाही? ते तप 3ही प्रकारचं तप सात्विक असं म्हटल्या जातं. परिचक्षते कथयन्ति शिष्टाः इत्यर्थः. ज्ञानी लोक, विद्वान लोक अशा तपाला सात्विक तप असं म्हणतात. अत्यंत श्रद्धेने केल्या जाणारं जे तप आहे, फलाची अपेक्षा न धरता केल्या जाणारं जे तप आहे ते सात्विक तप. पुढे आता राजस तप कसं? तेच 3 प्रकारचं तप, पण राजस केव्हा ठरेल ते सांगायचं आता. सत्कारमान पूजार्थम तपोदम्भेन चैव क्रियते तदिह प्रोक्तम् राजसं चलमध्रुवम्. सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. पदच्छेद. सत्कारमान पूजार्थं तपः दम्भेन च एव यत् क्रियते तद इह प्रोक्तं राजसं चलम अध्रुवम्. अन्वय. सत्कारमान पूजार्थं एव दम्भेन च यत् तपः क्रियते तद इह राजसं प्रोक्तं तच्चलम अध्रुवम च अस्ति. ठीक आहे. अर्थ पहा. ठीक आहे ना. आता तप तर करत आहे, पण कशासाठी? सत्कारमान पूजार्थम. जसं शारीरिक तप सांगितलं, देवाची पूजा, ब्राह्मणांची पूजा, गुरु, विद्वान यांची पूजा करतोय सारं. पण कशासाठी? की आपण जरी पूजा केली तर काय, आपण लोकांमध्ये एक चांगलं सात्विक पुरुष म्हणून मानल्या जाऊ.
त्यामुळे आपल्याला सत्कार मिळेल, मान मिळेल, यासाठी जर ते करत असेल तर ते झालं राजस, सात्विक नाही आहे. ठीक आहे, पंक्ती पहा. सत्कार मान पूजार्थम, सत्कार प्राप्त होण्यासाठी, मान प्राप्त होण्यासाठी आणि पूजा आपली व्हावी यासाठी, पुन्हा दंभेनं, दंभपूर्वक, पाखंडपणपूर्वक, दंभाने यत तप क्रियते, जे तप केल्या जातं तत् इह राजसं प्रोक्तम, त्या तपाला राजस तप म्हटलेलं आहे. आणि पुन्हा ते कसं आहे, चलाम, चलम अध्रुवम, चलम शब्दाचा अर्थ आहे अनिश्चितम, अनियतम, आणि म्हणून अध्रुवम, अध्रुवमचा अर्थ आहे क्षणिकम, असं ते तप आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा श्लोक, तामस तपाचं लक्षण. मूढग्राहेणात्मनोय पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. पदच्छेद. मूढग्राहेण आत्मनः यत् पीडया क्रियते तपः परस्य उत्सादनार्थं वा तत् तामसं उदाहृतम्. ठीक है, अन्वय. मूढग्राहेण आत्मनः पीडया परस्य वा उत्सादनार्थं यत् तपः क्रियते तत् तामसं उदाहृतम्. अर्थ, मूढग्राहेण, मूढग्राहेण याचा अर्थ लिहा अविवेक कृतेन दुराग्रहेन, अविवेक कृतेन दुराग्रहेन, अविवेकाने केल्या जाणारा जो दुराग्रह, त्या दुराग्रहाच्या द्वारे यत् तप क्रियते, जे तप केल्या जातं. पुन्हा कसं ते, आत्मन पीडया आहे की नाही, आत्मन पीड्याचा अर्थ आपल्या शरीराला पीडा देणारं ते, असं जर ते तप असेल तर ते तप कसं, तामस तप आहे. आणखीन कसं, परस्य च उत्सादनार्थम, उत्सादनार्थम याचा अर्थ लिहा विनाशार्थम, दुसऱ्याचा नाश करण्यासाठी जे तप केलं जातं. काही लोक तपश्चर्या करतात दुसऱ्याचा नाश होण्यासाठी, अविचार कर्म वगैरे. ठीक आहे ना, तर यत् तपः क्रियते, तर साऱ्यांचा अन्वय क्रियते बरोबर. मूढग्राहेण यत् तपः क्रियते, आत्मन पीडया यत् तपः क्रियते, परस्य वा उत्सादनार्थम यत् तपः क्रियते. है नाही, अविवेक, अविवेकाने दुराग्रह, अविवेक, विवेकाने दुराग्रह नाही, अविवेकपूर्वक दुराग्रह आहे, त्याने केलं जाणारं, आपल्याला पीडा देणारं, दुसऱ्याच्या नाशासाठी केल्या जाणारं जे तप आहे त्या तपाला तामस तप असं म्हणतात. ठीक आहे जी. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. पदच्छेद. दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. अन्वय. दातव्यम इति मत्वा यद्दानं अनुपकारिणे पात्रे काले च देशे च दीयते तद्दानं सात्विकं स्मृतम्. ठीक आहे, आता दानाचे देखील 3 प्रकार आहे, सात्विक, राजस, तामस.
त्यापैकी सात्विक दानाचं इथं लक्षण सांगत आहे. म्हणजे कुठून आला आहे मध्येच दान, तर मागच भगवंताने प्रतिज्ञा केली होती यज्ञ दान तप या साऱ्यांचे 3 वेद आहेत ते तू ऐक. मग आता क्रम आला दानाचा, म्हणून दानाच्या बाबतीत बोलतात. तर काय दातव्यमिती महत्व. दातव्य म्हणजे देणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी देतो. मी कोणी देणार आहे असा अहंकार धारण करत नाही आणि जे दान करतो त्याच्या फलाची अपेक्षा करत नाही. फक्त कर्तव्य बुद्धी म्हणून शास्त्र आज्ञा म्हणून देतो ते दान सात्विक दान. ठीक आहे ना. दातव्यमिती महत्वा अशा निश्चयाने यद्दानम जे दान दिल्या जातं, पण ते कुणाला दिल्या जातं हो? अनुपकारिणे पात्रे च, आहे की नाही. बघा अनुपकारिणे याचा अर्थ लिहा प्रत्युपकार असमर्थाय. प्रत्युपकार असमर्थाय अर्धविराम समर्थाय अपि निरपेक्षम दीयते. समर्थाय अपि निरपेक्षम दीयते त्याला म्हणायचं अनुपकारिणी. अर्थ पहा, दान देतोय आपण, पण दान देत असताना काय की आपण हे आज याला दान दिलं तर त्याच्या बदल्यात पुन्हा तो आपल्याला कधीतरी देईल अशी अपेक्षा न ठेवता, कदाचित तो प्रत्युपकार वापस आपल्यावर पुन्हा उपकार करण्यासाठी समर्थ असेल किंवा नसेलही, तर नसलेल्याही द्यायचं, असलेल्यालाही देऊ शकता जर योग्य असेल पात्र असेल तर. पण अपेक्षा मात्र ठेवायची नाही की आज आपण याला 100 रुपये दिले, कधीतरी वेळ पडल्यावर आपला हा दिन पुन्हा, अशी अपेक्षा न ठेवता असा अर्थ आहे. अनुपकारिणे पुन्हा कसं पात्रे. पात्रे म्हणजे काय आहे की नाही, योग्य व्यक्तीला दान द्यायचं आहे, पण अयोग्य व्यक्तीला जर दान दिलं तर त्याचं पुण्य लागत नाही, उलट पाप लागू शकतं. दान दिलं आणि त्यांनी त्यात पैसे घेऊन त्याचं दारू पिला, देणाऱ्याला सुद्धा पाप लागणार आहे. म्हणून योग्य पात्र असणाऱ्याला दान द्यावं, आहे की नाही. पात्रे शब्दाचा अर्थ लिहा षडंग विद वेद पारगे. षडंग विद वेद पारगे म्हणजे सांगासहित वेद वेदांत शास्त्र या साऱ्यांचा जो जाणणार आहे, जाणकार आहे, अशा ज्ञानी महात्म्याला योग्य व्यक्तीला दान दिलं पाहिजे. पुन्हा कसं कालेच देशेच, योग्य काळात योग्य देशात दिलेलं दान हे विशेष दान आहे, सात्विक दान आहे, अधिक पुण्य देणार आहे. योग्य काल ग्रहण कालात दान देण्याचं खूप मोठं फल सांगितलं आहे. संक्रांती वगैरे जो काल आहे खूप विशेष त्याचं फल आहे. संक्रांतीच्या दिवशी दान दिलं म्हणतात तर काल आहे. देशे पुण्य देशे, आहे की नाही, कुरुक्षेत्र वगैरे किंवा तीर्थक्षेत्र किंवा कुठं आश्रम योग्य देशात योग्य कालात दिलेलं जे दान आहे तर दानम सात्विकम स्मृतम, त्या दानाला सात्विक दान असं म्हणतात. ठीक आहे, पुढे चला. राजसदानाचं लक्षण आता यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतं. पदाचे यत्तो प्रत्युपकारार्थम फलम उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानं राजसं स्मृतम. अन्वय यत्तो प्रत्युपकारार्थम वा पुनः फलम उद्दिश्य परिक्लिष्टम च दीयते तद्दानं राजसं स्मृतम. ठीक आहे, जे दान देतात पण कशा भावनेने, प्रत्युपकारार्थ म्हणजे काय, कालांतरे अयम माम प्रत्युपकारम करिष्यती. आणि आता आपण याला जर दिलं, मदत केली तर कधीतरी भविष्यात पुन्हा आपल्याला हा मदत करेल, अशा भावनेतून जे दान दिलं जातं ना ते दान राजसदान आहे. प्रत्युपकारार्थ. आणखीन कसं, पुन्हा फलम उद्दिश्य, हे दान देतोय आपण, याचा आपल्याला पुण्य भेटणार, स्वर्गाला जायला भेटणार, अशी कोणती तरी फलाची भावना ठेवून जे दान दिल्या जातं ते दान सुद्धा राजस दान आहे. किंवा आणखीन कसं परिक्लिष्टम,
परिक्लिष्टम शब्दार्थ चित्त क्लेशयुक्तम, अर्थ लिहून घ्या. चित्त क्लेशयुक्तम, दान देत असताना चित्तामध्ये जर क्लेश होत असेल, देऊ वाटत नाही पण आता जाऊ द्या द्यावं लागतंय, प्रसन्न चित्ताने देत नसेल, क्लेशाने देत असेल, तर ते दान सुद्धा कसं आहे? राजस. परिक्लिष्टम च दीयते तद्दानम राजसं स्मृतम. पुढे चला. आदेश काले यद्दान पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदारुतं. ठीक है. पदच्छेद. आदेश काले यद्दानम अपात्रेभ्यः च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत्तामसम उदारुतम. अन्वय. आदेश काले अपात्रेभ्यः असत्कृतम अवज्ञातम च यद्दानम दीयते तत्तामसम दानम उदारुतम. ठीक आहे. बघा, आदेश काले दान दिले जात आहे, पण योग्य देशात नाही, योग्य कालात नाही. पुन्हा अपात्रेभ्यः, आदेश काले म्हटलंय की नाही. आदेश म्हणजे काय? अपवित्र ठिकाणी. अकाले म्हणजे अपवित्र वेळी जर दान दिल्या जात असेल. पुन्हा कसं? अपात्रेभ्यः. अपात्रेभ्य म्हणजे मूर्ख, तस्कर, नर्तकादिभ्य हा अर्थ आहे अपात्रेभ्य शब्दाचा. मूर्ख, तस्कर, नर्तकादिभ्य. मूर्खाला दान दिलं किंवा चोराला दान दिलंय, ठीक आहे, किंवा नर्तक आहे की नाही, नाचणारे गावणारे लोक, त्यांना दान दिलं आहे की नाही, अशा लोकांना दान देणं हे तामस दान आहे, काही उपयोगाचं नाही. बरं, आणखीन असत्कृतम. समजा योग्य देश आहे, योग्य काल आहे, पात्र बी योग्य आहे, पण दान देताना कसं देतो आहे? असत्कृतम. म्हणजे काय? तर असत्कृतम शब्दार्थ लिहा. प्रियवचन पाद प्रक्षालन पूजादिरहितम. प्रियवचन पाद प्रक्षालन पूजादिरहितम. ठीक आहे. बघा, म्हणजे योग्य देश आहे, योग्य काल आहे, पात्र बी योग्य आहे, दान देऊ राहिला, पण देत असताना कसं? गोड बोलून देत नाही, आहे की नाही, पाद प्रक्षालन करून देत नाही, पूजा करून देत नाही. दान देताना सुद्धा ह्या गोष्टी पाळाव्या लागतात. गोड बोलावं, पाद प्रक्षालन करावेत, पूजा करावी, आणि मग योग्य पात्राला काय करावं? दान द्यावं. पण असं जर नसेल, असत्कृत असेल, तर ते तामस दान आहे. बरं, आणखीन कसं? अवज्ञात. समजा देश काल योग्य आहे, पात्र बी आहे, योग्य आहे, दान देऊ राहिला, साऱ्या गोष्टी जुळल्या आहेत, कोड बी बोलतो आहे की नाही, पाद प्रक्षालन पूजा सारं केलं आहे, पण अवज्ञात, अपमान करून दान देत आहे, ते सुद्धा उपयोगाचं आहे. अवज्ञातम याचा अर्थ लिहा तिरस्कारयुक्त, म्हणजे अपमानपूर्वक जे दान दिलं जातं ना, ते सुद्धा तामस दान आहे. अवज्ञातम जे यद्दानम दीयते तत्तामसम उदारुतम. त्याला तामस दान असं म्हणतात. लागलं जी? चला पुढे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणास्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. ओम तत्सदिति निर्देशो ब्राह्मणास्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. पदच्छेद. ओम तत् सत् इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणाः तेन वेदाः च यज्ञाः च विहिताः पुरा. अन्वय. ओम तत् सत् इति ब्रह्मणः त्रिविधः निर्देशः स्मृतः तेन पुरा वेदाः यज्ञाः ब्राह्मणाः च विहिताः. ठीक है. मुख्य शीर्षक लिहा.
श्लोक नंबर 23 ते 28. 23 ते 28. ओम तत् सत यांच्या प्रयोगाची व्याख्या. यांच्या प्रयोगाची व्याख्या. ठीक आहे, बघा आता. आता काय सांगायला सुरुवात करत आहे इथून भगवान, तर ध्यानात घ्या. आतापर्यंत जे वर्णन केलं आहे की नाही, दान यज्ञ वगैरे या साऱ्या गोष्टींचे 3 भेद सांगितले, सात्विक, राजस आणि तामस. कदाचित कुणाला शंका आता उत्पन्न होईल, जर खऱ्या अर्थाने लोकांचा जर विचार केला तर जे बी यज्ञ तप दान वगैरे चालू आहे प्रायः बहुत करून तर ते राजस आणि तामसच दिसून येतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सात्विक तर दिसून येत नाही आहे. मग त्यांनी केलेले ते यज्ञाधिक दानाधिक आहे ते जर राजस तामस स्वरूपच जर सिद्ध होत असतील तर ते करणं त्यांचं सर्व व्यर्थ ठरेल. मग कशासाठी करायचं असा प्रश्न होईल. मग आता इथून पुढं उत्तर द्यायचं आहे की नाही म्हणे, ठीक आहे करता येत ना, पण ते करत असताना ते ओम किंवा तत् किंवा सत असा उल्लेख करून जर केलं, सात्विक करण्याचाच प्रयत्न करायचा, तरी पण ओम किंवा तत् किंवा सतचं उल्लेख करून जर ते केलं तर विगुण असणारं कर्मसुद्धा सगुण होऊन जातं, विकल असणारं कर्मसुद्धा सकल होऊन जातं, फल देणारं होऊन जातं, सात्विक सिद्ध होऊन जातं. याच्यासाठी या तिघांचा आता विचार चालू झाला आहे. ओम तत् आणि सत हे काय आहे? ओम तत् आणि सत हे तिन्ही भगवंताचे म्हणजे परमात्म्याचे ब्रह्माचे नाव आहेत. त्याचा महिमा किती आहे ती गोष्ट देखील या ठिकाणी सांगितल्या जात आहे. अर्थ पाहता, ओम 1, तत् 2, सत हे 3. इति हे 3 ब्रह्मण त्रिविध निर्देश. निर्देश शब्दाचा अर्थ होतो नाम, आहे की नाही, कारण व्युत्पत्ती आहे. निर्दिश्यते अनेन इति निर्देश, वस्तूचा निर्देश केला जातो ज्याने, त्याला म्हणायचं निर्देश, अर्थात नाम. अर्थात ब्रह्माचे म्हणजे परमात्म्याचे काय आहेत? नाव आहे 3. कोण कोण? ओम तत् आणि सत. निर्देश स्मृतः, स्मृतः कथितः. ठीक आहे ना, विद्वानांनी हे 3 नावं परमात्म्याचे सांगितलेले आहे. बरं, मग काय? तेन 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 निर्देशेन, त्या नावाने, त्या नावाचं उच्चारण करून, पुरा पुरा म्हणजे पूर्वम प्राचीन काळात, वेदाः यज्ञाः ब्राह्मणाः च विहिताः. विहिता शब्दाचा अर्थ लिहा निर्मिताः. तर भगवंताच्या त्या 3 नावाचा उल्लेख करून ब्रह्मदेवाने वेद यज्ञ आणि ब्राह्मण म्हणजे पवित्र अशा वस्तू उत्पन्न केल्या असं सांगायचं. किंवा ओम तत्सत हा आहे निर्देश ज्याचा, हे नाव आहे ज्याचे, त्या परमात्म्याने पूर्वी वेद यज्ञ आणि ब्राह्मण उत्पन्न केले असं सांगायचं. ठीक आहे, अर्थात या भगवंताच्या नावाचा हा विशेष महिमा आहे. पुढे चला. तस्मादो मित्युदारुत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. तस्मादो मित्युदारुत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. पदच्छेद. तस्मात् ओम इति उदाहृत्य यज्ञदान तपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्. अन्वय. तस्मात् ब्रह्मवादिनां विधानोक्ताः यज्ञदान तपक्रियाः सततं ओम इति उदाहृत्य प्रवर्तन्ते. ठीक आहे, बघा आता. तर वर ओम तत् आणि सत हे 3 परमात्म्याचे नावं सांगितले, त्याचा महिमा सांगितला. आता त्या तिघापैकी एका नावाचा महिमा सांगायला सुरुवात करत आहे. त्यापैकी ओंकाराचा जो प्रयोग आहे त्याचं काय महात्म्य आहे, त्याचं वर्णन करतात, त्याचं प्राशस्त्य काय आहे की नाही, या गोष्टीचं विवेचन करतात या श्लोकातून. काय म्हणतात? तस्मात्
त्यांच्या हे तिन्ही भगवंताचे नाव आहे. म्हणूनच तर ब्रह्मवादिनाम याचा अर्थ या वेदवादिनाम किंवा ब्रह्मवदनशीलानाम, ब्रह्म बोलणारे जे लोक आहे, ब्रह्माचं चिंतन करणारे जे लोक आहे, शास्त्रचिंतन करणारे जे लोक आहे, त्यांच्या ज्या क्रिया कोणत्या, यज्ञ दान तपक्रिया, पण त्याही कशा, विधानोक्ता. विधानोक्ता याचा अर्थ शास्त्रचोदिता. अशा वेदाचा अभ्यास करणारे जे लोक आहे त्यांच्या ज्या शास्त्रविहित क्रिया, यज्ञरूप क्रिया, दानरूप क्रिया, तपस्वरूप क्रिया, या सर्व क्रिया त्यांच्याकडून घडतात. पण त्या करत असताना ते यज्ञादी करत असताना कसे करतात बघा. सततम ओम इति उदाहृत्य, सततम सर्वदा हमेशा ओम इति उदाहृत्य. उदाहृत्य शब्दार्थाला उच्चार्य, ओम असं उच्चारण करून त्यांच्या क्रिया होत असतात, सिद्ध होतात, केल्या जातात, प्रवर्तनते सुरू होतात. ठीक आहे ना. असं ओमचं महात्म्य आहे. प्रत्येक यज्ञदान तपादी क्रिया ओमचं उच्चारण करूनच ते लोक करतात. का, त्याचं एवढं महात्म्य आहे म्हणून. पुढे त्याचप्रमाणे तत्चं पण, त्याचप्रमाणे सतचं पण. आता तत्चं काय ते सांगतात. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपः क्रियाः दान क्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपः क्रियाः तद इति अनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रियाः दान क्रियाः च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. अन्वय मोक्षकांक्षिभिः फलं अनभिसंधाय यज्ञ तपक्रियाः विविधाः दान क्रियाः च तत् इति ब्रह्माभिधानमुच्चार्य क्रियन्ते. ठीक है. अर्थ पहा. मोक्षकांक्षिभिः अर्थात मोक्षार्थिभिः, मुमुक्षुभिः, मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकाच्या द्वारे, मुमुक्षूंच्या द्वारे काय हो, ज्या क्रिया केल्या जातात, यज्ञ तप क्रिया वगैरे, पण तेही कशा, फलम अनभिसंधाय, त्या क्रियेचं फलाची अपेक्षा न करता केल्या जाणाऱ्या क्रिया, यज्ञरूप क्रिया, तपरूप क्रिया, पुन्हा विविधाः दान क्रिया, अनेक प्रकारची दानरूप क्रिया, क्षेत्रदान, सुवर्णदान, ऐकणे वगैरे वगैरे, ज्ञानदान. पुढे काय आहे, विविधाः दान क्रियाः च केल्या जातात मुमुक्षुकडून, मोक्षार्थीकडून, फलाची इच्छा न करता केल्या जातात. मग कशासाठी केल्या जातात त्या, तद इति उच्चार्य, तदर्थीयम म्हणजे भगवंतासाठी हे आहे, अशा रीतीने तत् शब्दाचं उच्चारण करून ह्या क्रिया केल्या जातात. का, तत् हे सुद्धा भगवंताचं काय आहे, नाम आहे, ते दिले आहे. तत् कुठे गेलं, तत् इति उच्चार्य हे ब्रह्माचं नाव आहे. ब्रह्माभिधानम उच्चार्य क्रियन्ते. ठीक आहे. पुढे सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते. पदच्छेद. सद्भावे साधुभावे च सत् इति एतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते. अन्वय पार्थ, हे पार्थ, सद्भावे साधुभावे च सत् इति एतत् प्रयुज्यते तथा प्रशस्ते कर्माणि सच्छब्दः युज्यते. ठीक है. सत हे सुद्धा भगवंताचं नाव आहे.
म्हणून सत शब्दाचा प्रयोग चांगल्या ठिकाणी केला जातो. कुठं कुठं केला जातो? उदाहरण दिलं आहे. सद्भावे. सद्भावे एका शब्दातले असतं तर अस्तित्वे. साधुभावे याचा अर्थ साधुत्वे. ठीक आहे ना. तर सत इति एतत् प्रयुज्यते म्हणजे काय हो, जरा कळलं नाही, स्पष्ट केलं पाहिजे, सांगताय. सद्भावे काय असतं बरं का? सद्भावे म्हणजे अगोदर एखादी वस्तू विद्यमान नाही आहे, जी वस्तू नाही तिच्यासाठी सत शब्दाचा प्रयोग होत नाही. एखाद्याला पुत्र नाही आहे पण कालांतराने पुत्र झाला, मग जन्म झाल्यानंतर झाला ना तो, तर सद्भावे जन्म होऊन सत अस्तित्वात आला, त्याच्यासाठी शब्द प्रयोग केला जातो सत. आहे की नाही? कसा? संयज्ञ, सत्तप, सद्दानम, सत्पुत्र. आहे की नाही? अशा रीतीने तर त्याला म्हणायचं सद्भावे. आहे की नाही? अस्तित्व, वस्तूच्या अस्तित्वाविषयी सत शब्दाचा प्रयोग केला जातो, कारण सत हे सुद्धा भगवंताचं नावच आहे. ठीक आहे जी. जन्मन प्राक असत पुत्रस्य जन्मनी सत इति प्रयुज्यते. जन्मानंतर माणसं म्हणतात सन पुत्र. आहे की नाही? अशा रीतीने सत शब्दाचा प्रयोग होतो. त्याचप्रमाणे साधुभावे. साधुभाव म्हणजे कसं? एखादा कोणी व्यक्ती आहे आणि अगोदर तो साधुभावात नाही, कारण त्याचं वृत्त आचरण असत आहे, पण दैवयोगाने त्याचं नशीब पलटलं. आहे की नाही? आणि त्याने सारं दुराचरण सोडून दिलं आणि सदाचरणाला लागला. आहे की नाही? चांगले कर्म करू लागला. मग तू लोक काय म्हणतात? वा वा, फार चांगलं झालं, साधू झाला, साधुभाव, सत झालं म्हणजे चांगलं झालं. सत शब्दाचा प्रयोग होतं की नाही? त्याला म्हणायचं साधुभावे. तिथं सुद्धा सत शब्दाचा प्रयोग केला जातो. साधुभावेच्या सदिती एतत् प्रयुज्यते. आणखीन कुठं पुढे दिलं आहे? तथा प्रशस्ते कर्माणी. प्रशस्ते कर्माणीचा अर्थ लिहा. प्रशस्ते बराबर मांगलिके. मांगलिके विवाहादि कर्मणि. विवाहादि कर्मणि सत् इदं कर्म. सत् इदं कर्म इति सत् शब्द प्रयुज्यते. इति सत् शब्द प्रयुज्यते. ठीक आहे ना. चला, मांगलिक शुभ जेवढे भी चांगले कर्म आहे, विवाहादिक असेल, यज्ञ असेल, दान असेल, तप, साऱ्या ठिकाणी सत इदम कर्म, हे कर्म सत आहे म्हणजे चांगलं आहे असा प्रयोग केला जातो. त्याचप्रमाणे संयज्ञ, सत्तप, सद्दान हे चांगलं दान आहे, चांगलं आहे, परमात्म्यासाठी आहे हा त्याचा अर्थ होतो, कारण सत शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. सत हे परमात्म्याचं नाव आहे. ते दिले. प्रशस्ते कर्माणी सत शब्द युज्यते, अर्थात सत शब्दाचा प्रयोग केला जातो. ठीक आहे. चला पुढे. ओम, तत् आणि सत हे तीनही भगवंताचे नाव आहे. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. ठीक है. यज्ञे तपसि दाने च स्थितिः सत् इति च उच्यते. कर्म च एव तदर्थीयं सदिति सत् इति एव अभिधीयते. अन्वय. यज्ञे तपसि च दाने च स्थितिः सत् इति उच्यते. तदर्थीयं च कर्म सत् इति एव अभिधीयते. ठीक है. बघा आता. यज्ञे है की नहीं? यज्ञ कर्मणि या स्थितिः सा सत् इति उच्यते. एक वाक्य. तपसि कर्मणि या स्थितिः सा सत् इति उच्यते. दाने कर्मणि या है की नहीं स्थितिः सा सत् इति उच्यते. इथं मुख्य शब्द आहे स्थिती. स्थिती शब्दाचा अर्थ लिहा निष्ठा किंवा प्रवृत्ती. प्रवृत्ती.
ठीक आहे ना. यज्ञ, यज्ञामध्ये निष्ठा अर्थात यज्ञ करण्याची प्रवृत्ती आहे, स्थिती आहे, तिलाही लोक काय म्हणतात? सत. वा वा, खूप चांगला आहे, यज्ञ करताय तुम्ही, सत. ठीक आहे ना. तपसी, तप करण्यामध्ये जी स्थिती अर्थात प्रवृत्ती आहे, निष्ठा आहे, तिलाही लोक काय म्हणतात? सत. आणि दान करण्यामध्ये जी प्रवृत्ती आहे, स्थिती आहे अर्थात निष्ठा आहे, तिलाही काय म्हणतात? सत. सत इतिच उच्यते. ठीक आहे. पुढे तदर्थीयम च कर्म. तदर्थीयम, तद शब्दाचा तदर्थीयम शब्दार्थल्या ईश्वरार्थीयम, ईश्वरासाठी. इथं तद शब्दाचा प्रयोग केला आहे. तद शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. तदर्थीयम च कर्म सत इत्येव विधीयते. त्याला सुद्धा सत अशा शब्दाने प्रयोग केला जातो. ठीक आहे. चला पुढे. आता हे सर्व काय आहे हो, कशाला सांगितलं आहे? तर एक टिप्पणी लिहूया आपण या 2-3 श्लोकाच्या आधारावर. लिहा. तद एतत् तद एतत् यज्ञ तप आदि कर्म, यज्ञ तप आदि कर्म असात्विकम, असात्विकम विगुणम अपि, विगुणम अपि श्रद्धापूर्वकम, श्रद्धापूर्वकम ब्रह्मणः अभिधान त्रय प्रयोगेन, अभिधान त्रय प्रयोगेन सगुणम, सगुणम सात्विकम, सात्विकम संपादितं भवति, सात्विकम संपादितं भवति. पूर्णविराम. ओम तत् सत् इति निर्देशेन, ओम तत् सत् इति निर्देशेन कर्मणः, कर्मणः ईश्वरार्थीयत्वस्य जातत्वात्, ईश्वरार्थीयत्वस्य जातत्वात् इति भावः. ठीक है. अतः एव, अतः एव संध्यावंदनादिकम अपि कर्म, संध्यावंदनादिकम अपि कर्म कृत्वा वृद्धाः, वृद्धाः ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु, ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु इति ब्रुवन्ति. इति ब्रुवन्ति. पूर्णविराम. ओम तत्सत् इति निर्देशेन, ओम तत्सत् इति निर्देशेन ब्रह्मार्पणेन च, ब्रह्मार्पणेन च तत्कर्मणः, तत्कर्मणः साद्गुण्य लाभार्थम इति बोध्यम, साद्गुण्य लाभार्थम इति बोध्यम. अर्थ पहा. तर हे जे निरूपण केलं आहे ओम तत्सत वगैरे सारं याचं कशासाठी प्रश्न उपस्थित केला गेला होता. प्रायः लोकांकडून जे कर्म केल्या जातात यज्ञ दान तपादिक सर्व प्रायः ते राजस तामसच आहेत. मग ते फल देणार नाही का, मग ते व्यर्थ आहे का, करायचे नाही का? पण तसं नाही, करायचे. पण ओम तत्सत इत्यादिकाचा उल्लेख करून करायचे. त्याचा लाभ काय होतो ते सांगण्यासाठी हा उल्लेख केला आहे. तसं ते बघा टिप्पणीमध्ये त्याचा अर्थ. तद येतात ते हे यज्ञ तपादी कर्म असात्विकम, कदाचित असात्विक असेल, विगुण म्हणजे गुणरहित असेल तरी आणि श्रद्धापूर्वक जर केले असतील तर श्रद्धापूर्वकम म्हणजे हा ब्रह्मण अभिधान त्रय प्रयोगेनं, श्रद्धापूर्वक आणि परमात्म्याचं नाव घेऊन जर केलं तर तेच कर्म विगुण असलं तरी सगुण होतं, असात्विक असलं तरी सात्विक होतं. हा अर्थ आहे. म्हणून ओम तत्सदिति निर्देशेन कर्मणः ईश्वरार्थीयत्वस्य जातत्वात्. ओम तत्सद असा निर्देश करून केले जाणारे कर्म ईश्वरासाठी कर्म संपादित केल्या जातं असा भाव आहे. म्हणून पूर्वीचे लोक
संध्यावंदनाधिक छोटे छोटे कर्म केले तरी देखील बोलायचे ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. ओम तत्सत हे ज्याचं नाव आहे असं असणार जे ब्रह्मरूप तत्व त्याला हे अर्पण असोत. अशा रीतीने भगवंताचं नाव घेऊन आणि ब्रह्मार्पण करून केल्या जाणारं कर्म विकल असलं तरी ते साद्गुण्य सकल संपूर्ण व्यवस्थित होऊन जातं असा त्याचा अर्थ आहे. पुढे अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अश्रद्धया हुतं दत्तं तपः तप्तं कृतं च यत् असत् इति उच्यते पार्थ न च तत् प्रेत्य नो इह. अन्वय पार्थ यत् अश्रद्धया हुतं दत्तं तप्तं तपः कृतं च यत् कृतं च तत् असत् इति उच्यते तत् इह नो प्रेत्य च न. बघा आता काय सांगतात, कोणतंही कर्म असू द्या शास्त्रविध कर्म श्रद्धेनेच केलं पाहिजे. जर श्रद्धा नसेल तर ते केलेलं काही फल देत नाही. सांगतायत स्वतः भगवान, हे पार्थ हे अर्जुना, यत जे काही कर्म अश्रद्धया हुतम केलं पण अश्रद्धेने, हुतम हुतम म्हणजे हवनम कृतम, हवन केलं यज्ञाधिक केले श्रद्धा रहित, श्रद्धा नाही आहे. दत्तम दान दिलं पण अश्रद्धया श्रद्धेने दिलं नाही. तप्तम तप तप्त म्हणजे अनुष्ठितम, तपाचं अनुष्ठान केलं पण अश्रद्धेने केलं. आणखीन कृतम चतत अश्रद्धेने जे काही केलं जातं स्तुती नमस्कार आदी आणखीन बी बाकीच्या साऱ्या क्रिया त्या सर्वच्या सर्व तत् असत इति उच्यते. त्या सर्व काय आहे असत असंच म्हटलं जातं आहे की नाही. का भगवान म्हणतात मत प्राप्ती साधन मार्ग बाह्यत्वात्, मी ज्या साधनाने प्राप्त होणार आहे त्या साधन मार्गाहून या साऱ्या यज्ञाधिक क्रिया बाह्य आहे म्हणून असत आहे. का श्रद्धेने केल्या नाही म्हणून, करायचं तर श्रद्धेने. मग पुढं आणि अश्रद्धेने केलेलं जे कर्म आहे ते काहीच कामाचं नाही, फल देणारं नसतं. ते सांगतात तर ते कर्म इह नो इह इहच अर्थ आहे अस्मिन लोके, या लोकातही ते काही फल देत नाही, सुख देत नाही. आहे की नाही. प्रेत्यच नो, प्रेत्यच न, प्रेत्य प्रेत्य म्हणजे काय, मेल्यानंतर. त्याचा अर्थ लिहा लोकांतरे अपि फलाय न भवती, लोकांतरे अपि फलाय न भवती. मेल्यावर आणि लोकांतर जाऊ गेल्यानंतर फल देईल असंही नाही आहे, असंही कर्म आहे. म्हणून श्रद्धापूर्वकच श्रद्धापूर्वक केलं पाहिजे, शास्त्रविधानानुसार केलं पाहिजे, फलाची अपेक्षा न धरता केलं पाहिजे आणि कर्तृत्वाचा अहंकार सोडून कर्म केलं पाहिजे. ते कर्म सात्विक कर्म आहे, त्याने अंतःकरणाची शुद्धी ज्ञानप्राप्ती होऊन मोक्ष मिळणार आहे की नाही. आणि या गोष्टीला धरून जर नाही केलं तर ते कर्म फल देणार नाही हा त्याचा अर्थ आहे की नाही. श्रद्धापूर्वक असावं, शास्त्रविधानानुसार असावं आहे की नाही. कर्तृत्वाचा अहंकार असू नये आणि फलाची आसक्ती असू नये. आणि आपलं कर्तव्य आहे, शास्त्रविधान आहे म्हणून करायचं, देवासाठी करायचं, अहंकार बिलकुल असता कामा नये. तर ते सर्व कर्म सात्विक सिद्ध होतं आणि ते आपल्या कल्याणासाठी उपयोगाला येतं. असा एकंदरीत हा अभिप्राय झाला. ठीक आहे, या रीतीने इथं हा अध्याय 17वा अध्याय पूर्ण झाला आहे. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. ओम